सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेले विमान उतरताना पंख्यात नायलॉनचा मांजा अडकल्याची तक्रार पायलटनं बुधवारी विमानतळ अधिकाऱ्यांकडे केली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी MIDC पोलिसांना सांगितले, तरीही परिसरात पतंग उडवणं सुरूच होते. या पार्श्वभूमीवर दिवसभर MIDC पोलीस नई जिंदगी परिसरातील दुकानांची झडती घेत होते. तर संरक्षक भिंतीवरून विमानतळ आवारात पतंग उडवणाऱ्या 4 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विमानसेवेला प्रामुख्यानं मोकाट जनावरे, पक्षी, ड्रोन, पतंग अशा गोष्टी अडथळा ठरतात. त्यामुळे विमानतळ परिसरात कत्तलखाने, कचरा डेपो, चिकन, मटण विक्री दुकानांना परवानगी नसते. तरीही बुधवारी दिनांक 5 सोलापूर विमानतळाजवळ मुलांनी उडवलेल्या पतंगाचा मांजा विमानाच्या पंख्यातच अडकलाय. पायलटला लगेच त्याचे इंडिकेशन मिळाले. त्याने विमानतळ अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. विमान सुरक्षित उतरले, पण अधिकाऱ्यांनी तातडीनं MIDC पोलिसांना त्या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी नई जिंदगी परिसरातील एका मांजा विक्रेत्यावर आणि एका अल्पवयीन मुलाच्या पालकावर कारवाई केली होती. मात्र विमान मुंबईला रवाना झाल्यानंतर परिसरात पतंग उडताना दिसत होते. त्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांची थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे गुरुवारी दिवसभर स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या अंमलदारांसह नई जिंदगी परिसरात मांजा विक्री करणाऱ्यांसह पतंग उडवणाऱ्यांवर कारवाई केली आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत उंच घरे असल्यानं त्यावरून मोकाट कुत्री आत येतात. क्रिकेट खेळताना बॉल विमानतळ परिसरात आला की तार कापून मुले आत येतात. पतंगाच्या बाबतीतही असेच आहे. काही जण विनापरवाना ड्रोन उडवतात. परिसरातील चिकन, मटण विक्रीच्या दुकानांमुळे विमानतळ परिसरातील पक्षी दिसतात. कचरा भिंतीलगत टाकल्यानं मोकाट कुत्री आत येतात. त्यामुळे विमान लँड होण्यापूर्वी किंवा उतरण्यापूर्वी मोठ्या आवाजाचे फटाके वाजवावे लागतात. त्यासाठी स्वतंत्र लोक ठेवल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले आहे.